कपिल नगर में रेड, प्रतिबंधित नायलॉन मांझा बेचते आरोपी को पकड़ा। नागपुर शहर के कपिल नगर थाना क्षेत्र में पुलिस ने प्रतिबंधित नायलॉन मांझा बेचने वालों के खिलाफ बड़ी कार्रवाई की है। जांच टीम ने रेड कार्रवाई करते हुए 40,000 रुपए मूल्य का प्रतिबंधित नायलॉन मांझा जब्त किया है और एक आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया है। यह कार्रवाई 4 जनवरी 2025 की रात करीब 10:30 बजे रमाईनगर प्लॉट नंबर 50 के सामने कपिल नगर थाना क्षेत्र में की गई। पुलिस को मिली जानकारी के अनुसार आरोपी का नाम रामचंद्र मिठाईलाल साहू, उम्र 52 वर्ष है, जो रमाईनगर कपिल नगर का निवासी है। रेड के दौरान आरोपी के कब्जे से मोनोफिल गोल टेबल वाला नायलॉन मांझा बरामद किया गया। जब्त किए गए माल में नायलॉन मांझा की 20 चक्रियां कोन शामिल है, जिनकी कीमत 2,000 प्रति चक्री बताई गई है। इस तरह कुल जब्त माल की कीमत 40,000 आकी गई है। पुलिस जांच में सामने आया कि आरोपी प्रतिबंधित नायलॉन मांझा को अवैध रूप से बिक्री करने के उद्देश्य से अपने कब्जे में रखे हुए था। पुलिस द्वारा की गई कार्रवाई में आरोपी के खिलाफ मामला दर्ज किया गया है और आगे की जांच कपिल नगर पुलिस द्वारा की जा रही है। इस मामले में क्या है आपकी राय, हमें कमेंट करके जरूर बताएं। पोलीस स्टेशन कपिल नगरच्या वतीने काल दिनांक 4 जानेवारी रोजी प्राप्त माहितीनुसार आम्हाला रामचंद्र मिठाईलाल शाहू वय 52 वर्ष राहणार रमाईनगर यांच्याकडे हा शासनाने प्रतिबंध केलेल्या नायलॉन मांज्याची विक्री करताय आणि त्याने साठवणूक करून ठेवलेली अशी गुप्त माहिती मिळाली। त्यावरून आमचे PSI नाल्टे DB पथक प्रमुख आणि त्यांची पूर्ण टीम त्यांच्या घरी जाऊन पंचासमक्ष धरती घेतली असता त्यामध्ये आम्हाला 20 चक्री ज्या नायलॉन मांजे मिळून आलेले आहेत। त्यावरून त्याच्यावर आम्ही गुन्हा पण दाखल केलेला आहे पर्यावरण संरक्षण कायदा आणि कलम 223 BNS नुसार। तर एकूण हे 40,000चा मुद्देमाल आम्ही जप्त केलेला आहे आणि तो पूर्ण तपास करून हा मांजा त्यांनी कुठून आणलेला आहे आणि तो कोणाला विक्री करतो याचा पण तपास सुरू आहे। एकंदरीत ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल सर, माननीय जॉइंट CP सर, माननीय रिजन सर, मान्य झोन 6 सर, मान्य ACP सर यांच्या संयुक्त मार्गदर्शनामध्ये आम्ही सर्व पोलीस स्टेशन कपिल नगरच्या वतीने ही कारवाई केलेली आहे। माझे याद्वारे आपल्या सर्व नागरिकांना आवाहन आहे की जी नायलॉन मांजा याला शासनाने बंदी केलेली आहे तर हे कुठल्याही प्रकारचा याचा वापर करू नये। याचा वापर केल्यास आपल्या मनुष्य जातीला जेणेकरून इजा होणार नाही आणि पशु पक्ष्यांना पण इजा होणार नाही यासाठी प्रतिबंध केलेला आहे। याद्वारे बऱ्याच लोकांचे प्राण पण गेलेले आहे, पशु पक्षी पण यामध्ये त्यांचे पण प्राण जातात। त्यामुळे या मांज्याचा कोणीही वापर करू नये किंवा याची खरेदी पण करू नये आणि विक्री पण करू नये। जर आम्हाला असे आढळून आल्यास आम्ही तुरंत कडक कारवाई यामध्ये करणार आहोत आणि यामध्ये 50,000 पर्यंत पण दंडची प्रावधान आहे। त्यामुळे माझं आपल्याला नम्र आवाहन आहे, कुठल्याही प्रकारचं याचं अनुकरण करू नका आणि कुठल्याही प्रकारचा याचा वापर करू नका। लेटेस्ट अपडेट्स के लिए राष्ट्रवाद न्यूज को फॉलो कीजिए।